माझं नाव नितीन. मी 28 वर्षांचा आहे. मुंबईत एका IT कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात कधी-कधी खूप एकटेपणा जाणवतो. घरी आई-बाबा आहेत, पण तरीही मनात काहीतरी शोधत असतं. आईचे नाव सुधा. तिची जवळची मैत्रीण म्हणजे माधवी काकी. ती आमच्या घरापासून सुमारे 40 किलोमीटर दूर ठाणेजवळ एका छोट्या 1 BHK फ्लॅटमध्ये एकटी राहते. तिचे वय 42-43 असेल. पण ती इतकी देखणी आणि व्यवस्थित राहते की कोणालाही तिला 35-36 वर्षांची समजेल. तिचे केस लांब, काळे, डोळे मोठे आणि बोलते आणि हास्य इतके गोड की पाहिलं की मन हलकं होतं. तिचा नवरा 5 वर्षापूर्वी सोडून गेला होता. त्यानंतर ती पूर्ण एकटी होती. आई तिच्याशी फोनवर खूप वेळ बोलायची. ती लहानपणापासून तिला माधवी काकी म्हणून हाक मारत होतो. एक सामान्य संध्याकाळ होती. मी ऑफिसमधून घरी आलो तर आईने लगेच बोलावलं. नितीन, ते पाकीट दे. माधवीकडे जाऊन दे. तिच्या बहिणीच्या मुलीला दिल्लीला पाठवायचं आहे. उद्या सकाळी पोस्ट करायचंय. मी तिला फोन केला तर ती घरीच आहे म्हणाली. मी थोडा कंटाळलो होतो म्हणून मी आईला म्हणालो, उद्या नाही का जमणार? नाही रे, आज होते. पाऊस येणार आहे असं म्हणतात. मी पाकीट घेतलं आणि गाडी काढली. रस्ता ओळखीचा होता, पण जसं जसं मी पुढे गेलो तसं आकाश काळं पडू लागलं. अचानक पावसाने जोर धरला. प्रचंड पाऊस. वायपर पूर्ण वेगाने चालू होते, तरीही दिसत नव्हतं. रस्त्यावर पाणी साचायला लागलं. मी कसा बसा माधवी काकीच्या सोसायटीत पोहोचलो. घड्याळात 7:40 झाली होती. दरवाजावर बेल वाजवली. काही सेकंदात दरवाजा उघडला. समोर माधवी काकी उभी होती. साधा पांढरा कुर्ता आणि ब्लॅक लेगिंग. केस मुले होते, जणू नुकतीच आंघोळ केली होती. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. अरे नितीन, तू? सुद्धा म्हणाली होती की तू येणार नाही. आईने हे पाकिट दिले काकी, घ्या. मी ओले कपडे झटकत म्हणालो. तिने आत येण्यास सांगितले. येणार एवढा पाऊस बाहेर कसा जाणार नाही? मी खिडकी जवळ गेलो. रस्ता पूर्ण पाण्याखाली होता. गाड्या अडकलेल्या दिसत होत्या. माझी गाडी खाली पार्किंग मध्ये होते, पण परत जाणं जवळपास अशक्य होतं. काकी, मी इथे थांबू का? सकाळी निघेल. मी थोड्या संकोचाने विचारलं. तिने क्षणभर माझ्याकडे पाहिलं, मग हलका हास्य केलं. हो ना, मी एकटीच आहे. तुला काय प्रॉब्लेम असेल? बस ना, मी तुला चहा करते. तिने चहा आणला. आम्ही सोफ्यावर बसलो. तिच्या घरात हलका सुगंध होता, तिच्या केसांचा आणि अगरबत्तीचा मिसळलेला. आम्ही थोडे बोललो. तिने विचारलं ऑफिसबद्दल, माझ्या आयुष्याबद्दल. मीही तिच्या एकटेपणाबद्दल विचारलं. खरं सांगू नको, एकटा राहायला सुरुवातीला खूप अवघड वाटायचं. रात्री झोप यायची, आता सवय झाली. ती हसत हसत म्हणाली. पण तिच्या डोळ्यात एकटेपणा स्पष्ट दिसत होता. रात्री 9 वाजता डिनर बनवलं. साधं वरण भात आणि भाजी. आम्ही एकत्र जेवलो. तिच्या हाताचा स्वाद खूप चांगला होता. जेवणानंतर ती म्हणाली, तू गेस्ट रूममध्ये जा. मी अंथरूण घालते. मी तिच्या मागे गेलो. ती अंथरूण लावत असताना तिची कमर, तिची मान, तिच्या हालचाली मी प्रथम तिला इतक्या जवळून पाहत होतो. डोळ्याची फक्त काठी होती. आज ती एक स्त्री वाटत होती. सुंदर, आकर्षक आणि एकाग्र. मी अंथरुणावर पडलो. बाहेर पाऊस येऊन जोरात होता. झोप येत नव्हती. रात्री 10:30 वाजता तहान लागली म्हणून मी उठलो आणि पाणी प्यायला गेलो. तेव्हा मी तिला पाहिलं. तिच्या बेडरूमचा दरवाजा अर्धा उघडला होता. आत हलका नाईट लॅम्प चालू होता. आरशासमोर उभी होती. केस पूर्णपणे सोडले होते. लांब काळे केस पाठीवर पसरले होते. तिने हलका गुलाबी नाईट गाऊन घातला होता, जो तिच्या शरीराला हलकासा चिटकला होता. तिची कमर, तिची खांदे, तिची मान प्रकाशात ती अजून मोहरी दिसत होती. माझ्या मनात एक विचित्र लहर होती. ती माझी काळजी आहे, आईची मैत्रीण. ती काय विचार करतोय, पण तरीही डोळे हटत नव्हते. तिने आरशात स्वतःला पाहिलं आणि हलकं हास्य केलं. त्या हास्यात एकटेपणा आणि थोडंसं आकर्षण होतं. मी हळूच मागे सरकलो, पण तिने आवाज ऐकला. नितीन, तू अजून जागा आहेस? हो काकी, पाणी प्यायला आलो, मी लाजत म्हणालो. तिने दरवाजा पूर्ण उघडला. ये ना, झोप लागली नाही का? आम्ही दोघे क्षणभर एकमेकांकडे पाहत राहिलो. तिच्या नजरेत एक वेगळीच ओढ होती. मी मनातल्या मनात स्वतःला समजावत होतो. नितीन, तुझं काय चाललंय? ती तुझी काकी आहे. पण तरीही माझ्या छातीत एक गोड अस्वस्थता निर्माण झाली होती. तिने हलकं हसून म्हटलं, बर झोप आता, उद्या सकाळी बोलू. मी परत अंथरुणावर आलो. पण झोप कुठे? मनात तिचे केस, तिचा गाऊन, तिची नजर सगळं फिरत होतं. आजपर्यंत मी तिला कधी अशा नजरेने पाहिलं नव्हतं, पण आज का असं वाटतंय हे मला कळत नव्हते. पाऊस अजूनही पडत होता आणि माझ्या मनात एक नवी हळूहळू वाढणारी भावना जन्म घेत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी डोळे उघडले तेव्हा बाहेर पाऊस अजूनही हलक्या धारांनी पडत होता. खिडकीतून येणारा मंद प्रकाश खोलीत
भरला होता. रात्रीच्या त्या क्षणांची आठवण येताच माझ्या मनात एक विचित्र गोंधळ उभा राहिला. नितीन, तू काय विचार करत होतास रात्री? ती तुझी काकी आहे, आईची मैत्रीण, हे बरोबर नाही. पण तरीही माधवी काकीचा तो गुलाबी नाईट गाऊन, सोडलेले लांब केस आणि आरशासमोरची ती नजर मनातून जात नव्हती. मी उठलो आणि बाहेर आलो. स्वयंपाकघरातून चहा आणि पराठ्यांचा सुगंध येत होता. माधवी काकी स्वयंपाक करत होती. तिने साधा पिवळा कुर्ता आणि पांढरी सलवार घातली होती. केस मागे बांधले होते, पण काही किंचित केस गालावर पडले होते. ती खूप नैसर्गिक आणि सुंदर दिसत होती. गुड मॉर्निंग नितीन, झोप चांगली झाली का? तिने हसत विचारलं. तिच्या हास्यात कालच्या रात्रीसारखाच मोकळेपणा होता. हो काकी, खूप चांगली. पण पाऊस अजून थांबलेला नाही दिसत, मी म्हणालो. मग आजही थांबायला हरकत नाही, मी एकटाच आहे. तुला कंटाळा येणार नाही ना? तिने माझ्याकडे पाहत म्हटलं. तिच्या डोळ्यात एक हलकी चमक होती. मी हसलो. कंटाळा कधीच नाही. तुमचा चहा आणि नाश्ता खूप चांगला असतो. तिने ब्रेकफास्ट टेबलवर लावला. गरमागरम पोहे, चहा आणि फ्रूट. आम्ही एकत्र बसलो. खाण्याबरोबर बोलणे सुरू झाले. तिने माझ्या ऑफिसबद्दल, माझ्या मैत्रिणींबद्दल विचारलं. मी सांगितलं की गेल्या वर्षी एक ब्रेकअप झाला. ती शांतपणे ऐकत होती. तू एकटी कशी काय सांभाळतेस सगळं काकी? रात्री एकटेपणा जाणत नाही का? मी विचारलं. तिने दीर्घ श्वास घेतला. जाणतो नितीन, खूप जाणतो. दिवसभर जॉबमध्ये व्यस्त राहते, पण रात्री बेडवर पडल्यावर मनात विचारांचं वादळ उठतं. नवरा गेल्यानंतर सुरुवातीच्या काळात रडायची, पण आता रडायचंही थांबलंय. फक्त एकटेपणा राहिलाय. तिच्या आवाजात दुःख होतं, पण त्यात काहीतरी गोडही होतं. तिने माझ्या हाताकडे पाहिलं. क्षणभर तिची बोटे माझ्या बोटांशी गुंतली. मग ती हलकी हसली. तू मोठा झालास आहे. पूर्वी तू छोटा मुलगा होतास, आई बरोबर यायचास. आता दिसायलाही छान आणि जबाबदार वाटतोस. त्या दिवशी दिवसभर आम्ही एकत्र होतो. तिने घरची थोडी काम केली, मी तिला मदत केली. दुपारी आम्ही टीव्हीवर एक जुनी रोमॅन्टिक फिल्म बघितली. ती माझ्या शेजारी बसली होती. तिचा हात माझ्या हाताला हलकासा स्पर्श करत होता. मी मनात विचार करत होतो, ही केवळ काकी नाही, ती एक स्त्री आहे, तिची खूप काळ एकटी आहे. आणि मी तिच्याजवळ एवढा का आरामदायी वाटतो? संध्याकाळी ती म्हणाली. मी थोडं तयार होते, तू आराम कर. एक तासानंतर जेव्हा ती बाहेर आली तेव्हा मी खरंच स्तब्ध झालो. तिने हलका मेकअप केला होता. हलकी लिपस्टिक, काजळ आणि केस सुंदरपणे मोकळे सोडले होते. निळ्या रंगाची साडी घातली होती, जी तिच्या शरीराला व्यवस्थित बसली होती. तिची कंबर, तिचे खांदे आणि मानेची लालसर छटा, ती खूप तरुण आणि आकर्षक दिसत होती. काकी, तू आज खूप सुंदर दिसतेस, मी सहज बोलून गेलो. माझा आवाज थोडा थरथरला. तिने लाजून मान खाली केली. गालावर हलकी लाली चढली. खरंच बरेच दिवस कोणासाठी तयार होत नव्हते. आज तू आहेस म्हणून वाटलं थोडं सजून घ्यावं. आम्ही एकत्र डिनर बनवलं. तिने वाईनची बाटली काढली. थोडी घेशील का? हलकी आहे. मी होकार दिला. आम्ही बाल्कनीत बसलो. पाऊस थांबला होता, पण थंड हवा आणि ओली होती. तिने आपल्या आयुष्याबद्दल अधिक सांगितलं. नवऱ्याशी झालेली भांडणं, एकत्रपणाची रात्र आणि स्वप्न जी पूर्ण झाली नाहीत. तुम्हाला खूप चांगला माणूस मिळाला पाहिजे काकी, मी म्हणालो. तिने माझ्याकडे एकटक पाहिलं. कोण मिळणार नितीन? मी आता म्हातारी झाले असं वाटतंय. म्हातारी? तुम्ही तर 30-32 वर्षांच्या मुलीसारखी दिसता. सुंदर, काळजी घेणारे आणि आकर्षक. शेवटचे शब्द मी हळू बोललो. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. आम्ही जवळजवळ बसलो होतो. तिचा सुगंध मला भुरळ घालत होता. मी तिच्या हाताला स्पर्श केला. ती दूर गेली नाही. उलट तिने माझ्या खांद्यावर हलकं डोकं टेकवलं. नितीन, तुझ्याशी बोलताना मला किती वर्षांनी बरं वाटतंय. जणू कोणीतरी ऐकतंय, समजतंय. माझ्या मनात भावनांचं वादळ उठलं होतं. हे आकर्षण फक्त शारीरिक नाही, तिच्या एकटेपणात मी स्वतःला पाहतोय. ती माझ्यात एक नवीन आशा शोधत आहे. मी तिचे केस हळू कुरवाळले. ती थरथरली, पण माझ्याजवळ राहिली. रात्री उशिरा आम्ही आत गेलो. तिने मला गुड नाईट म्हटलं, पण तिची नजर माझ्या डोळ्यात जास्त वेळ थांबली. मी गेस्ट रूम मध्ये गेलो, पण झोप कुठे? मनात तिचे शब्द, तिचा स्पर्श, तिची नजर, सगळं फिरत होतं. हळूहळू ही जवळीक भावनिक ओढीत रूपांतरित होत चालली होती. तिसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा बाहेर पाऊस थांबला होता. आकाश स्वच्छ दिसत होतं, पण माझ्या मनात मात्र एक विचित्र अस्वस्थता होती. नितीन, आता तुला घरी जायला हवं. आई विचारेल, ऑफिस आहे. पण तरीही माधवी काकीच्या घरातून बाहेर पडायची इच्छा होत नव्हती. स्वयंपाकघरात गेलो तर ती चहा करत होती. आज तिने हलका फ्लॉवर प्रिंटचा कुर्ता घातला होता. केस ओले होते, जणू नुकतीच अंघोळ केली असावी. तिच्या गालावर हलकी लाली होती. मला पाहताच तिने हलका हास्य केलं. गुड मॉर्निंग नितीन, आज रस्ते सुधारले असतील, तुला जायचं असेल तर. तिचा आवाज हलका थांबला. मी क्षणभर थांबलो. काकी, आजही थांबू का? ऑफिसला मी सुट्टी घेईन, तुम्हाला एकटं सोडून जायचं मन नाहीये.
तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आनंदाची एक लहर दिसली. खरंच मला तर खूप बरं वाटेल. बरेच दिवस झालं कोणाशी असं मोकळेपणाने बोलायला मिळालं नाही. नाश्ता झाल्यावर ती म्हणाली, चल थोडं बाजारात जाऊ, घरात काही सामान आणायचं आहे. मी तयार झालो. आम्ही एकत्र बाहेर पडलो. तिच्या शेजारी चालताना मला वेगळीच जबाबदारी जाणवत होती. ती माझ्या बाजूला हळू चालत होती. कधी कधी आमचे हात हलके स्पर्श करत होते. बाजारात तिने भाज्या फळं घेतली. मी तिला सल्ला देत होतो, काकी हे फळ घ्या, ते ताजं दिसतंय. ती हसत हसत ऐकायची. एका दुकानात तिने एक नवीन साडी पाहिली. कशी वाटते तिने विचारलं. तुम्हाला घालून पहा, पण मला वाटतं खूप छान दिसेल, मी म्हणालो. ती ट्रायल रूम मध्ये गेली. बाहेर आल्यावर मी तिच्याकडे एकटक पाहत राहिलो. साडी तिच्या शरीरावर इतकी सुंदर बसली होती की श्वास थांबल्यासारखा वाटला. तिची कमर, तिची मान आणि त्या साडीतील तिची चाल. मी मनात म्हणालो, देवा, ही केवळ काकी नाही, ती एक अतिशय आकर्षक स्त्री आहे. काय रे, इतका काय बघतोस? तिने लाजत विचारलं. काही नाही, फक्त तुम्ही सुंदर दिसताय, मी हळू म्हणालो. तिने साडी घेतली. घरी परतताना आम्ही एका छोट्या कॅफेमध्ये थांबलो. कॉफी घेत आम्ही बोलत होतो. तिने आपल्या जुन्या आठवणी सांगितल्या. लग्न कसं झालं, नवऱ्याशी किती स्वप्न पाहिली होती, पण सगळं कसं विरलं. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. नितीन, कधी कधी वाटतं की मी काही चुकीचं केलं का, का मी एकटी पडले. तिचा आवाज कापरा होता. मी तिच्या हातावर हात ठेवला. काकी, तुम्ही काही चुकला नाही. काही लोकांना प्रेम समजत नाही, पण तुम्ही खूप मजबूत आहात आणि आता मी आहे ना तुमच्यासोबत. तिने माझ्या हाताला हळूच दाब दिला. तू आहेस म्हणून आज मला खूप बरं वाटतंय. तुझ्याशी बोलताना जणू माझं मन हलकं होतं. संध्याकाळी घरी परतल्यावर आम्ही बाल्कनीत बसलो. हवा थंड होती. ती माझ्या शेजारी बसली. मी तिच्या खांद्यावर हात टाकला. ती माझ्या खांद्यावर डोकं टेकून बसली. आम्ही बराच वेळ शांत होतो. फक्त हृदयाचे ठोके ऐकू येत होते. नितीन, हे बरोबर आहे का? तिने हळू कुजबुजले. माहिती नाही काकी, पण जे वाटतंय ते खूप खरं वाटतंय. तुमच्या सोबत असताना मला शांती मिळते. तुमच्या एकटेपणात मी स्वतःला पाहतो. तिने डोळे बंद केले. मी हळूच तिच्या कपाळावर किस केलं. ती थरथरली. तिचा श्वास वेगवान झाला. मी तिला जवळ ओढलं. आमचं आलिंगन घट्ट आणि भावनिक होतं. तिच्या शरीराची खूप मला जाणवत होती. तिचे केस माझ्या गालाला स्पर्श करत होते. मनात विचार येत होता, हे केवळ शारीरिक आकर्षण नाही. तिच्या मनातील दुःख, तिचा एकाकीपणा, तिची प्रेम मिळवण्याची आस, सगळं मला खेचून घेते. मी तिची खूप काळजी घेऊ शकतो. ती मला एक नवीन अर्थ देऊ शकते. रात्री आम्ही एकत्र जेवलो. बोलणं अधिक वैयक्तिक झालं. तिने मला विचारलं भावी योजनांबद्दल. मी तिला सांगितलं की मी तिच्यासोबत अधिक वेळ घालवू इच्छितो. जेवणानंतर आम्ही सोफ्यावर बसलो. तिने एक जुनी गाणी लावली. आम्ही आता हातात हात घालून ऐकत होतो. एका क्षणी तिने माझ्या छातीवर डोकं ठेवलं. नितीन, तू मला खूप जवळचा वाटतोस, जणू माझा कोणीतरी आहे. तिचे केस कुरवाळत, मी आहे काकी, आता तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाही. त्या रात्री झोपायला गेल्यावर माझ्या मनात तिची नजर, तिचा स्पर्श, तिचे शब्द फिरत होते. हळूहळू ती ओढ केवळ आकर्षणापलीकडे जाऊन भावनिक प्रेमात रूपांतरित होत चालली होती. मी स्वतःला समजावत होतो की हे योग्य आहे, कारण दोन एकाकी मनं एकमेकांना सापडली होती. चौथ्या दिवशी सकाळी मी उठलो तेव्हा माझ्या मनात एक वेगळी शांतता होती. बाहेर सूर्य चमकत होता, पण माधवी काकीच्या घरातून बाहेर पडण्याची इच्छा अजून होत नव्हती. मी स्वयंपाकघरात गेलो. ती चहा करत होती. आज तिने हलका गुलाबी कुर्ता घातला होता. केस मोकळे सोडले होते. मी तिच्याकडे पाहत राहिलो. गुड मॉर्निंग नितीन. तिने हलका हास्य केलं, पण तिच्या डोळ्यात एक प्रश्न होता. काकी, आज मी जाणार नाही. मी थेट म्हणालो. अजून एक दिवस थांबू. घरी आईला सांगितलंय की प्रोजेक्टमुळे लेट होईल. तिने चहाचा कप माझ्या हातात दिला. आम्ही बाल्कनीत बसलो. थंड हवा वाहत होती. ती माझ्या शेजारी बसली. काही वेळ शांतता होती. मग ती बोलली, नितीन, हे सगळं काल रात्रीचं आलिंगन, तुझा किस, हे बरोबर आहे का? मी तुझी काकी आहे, सुधाची मैत्रीण. मी तिच्या हातात हात घेतला. मला माहिती आहे काकी, पण जे मनात होतंय ते मी दाबू शकत नाही. तुमच्यासोबत असताना मला खूप शांती मिळते. तुमचा एकटेपणा, तुमचं हास्य, तुमची काळजी, सगळं मला खेचून घेते. हे केवळ आकर्षण नाही, हे काहीतरी खोल आहे. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. मलाही तसंच वाटतंय नितीन. 5 वर्ष एकटी होते, कोणाशी मन मोकळं करायला मिळालं नव्हतं. तू आलास आणि जणू माझं जग बदललं. तुझ्या स्पर्शात, तुझ्या बोलण्यात मला नवीन जीव आला. पण भीती वाटते. समाज, आई, वय. मी तिला जवळ ओढलं. मी सगळं सांभाळेन काकी. हे आपलं प्रेम आहे, कोणाला कळवू द्यायचं नाही. फक्त आपण दोघं जाणू. तुम्हाला मी कधीही दुखावणार नाही. तिने माझ्या छातीवर डोकं ठेवलं.
तिचा श्वास वेगवान झाला. तिचे केस हळूहळू कुरवाडले. तिच्या मानेवर हलका किस केला. ती थरथरली आणि अधिक घट्ट धरून राहील. माझे ओठ एकमेकांना स्पर्शले. हा स्पर्श प्रेमाचा, आशेचा आणि भावनांचा होता. मऊ, दीर्घ आणि पूर्ण मनापासून. तिचा सुगंध, तिच्या शरीराचा हलका कंप सगळं मला हरवून टाकत होतं. नितीन, ती कुजबुजली. तिच्या पाठीवर हात फिरवला. आम्ही एकमेकांना घट्ट मिठी मारून बसलो होतो. शारीरिक जवळीक होती, पण त्याहून जास्त भावनिक ओढ होती. मी मनात विचार केला, ही स्त्री माझ्यासाठी सर्व काही आहे. तिच्या एकटेपणाला मी भरून काढेन. दुपारी आम्ही एकत्र जेवलो. बोलणे खूप मोकळं झालं. तिने मला आपल्या स्वप्नांबद्दल सांगितलं. प्रवास करायचा कोणीतरी सोबत हवं होतं. मी तिला वचन दिलं की मी तुमच्यासोबत सगळं करेन. संध्याकाळी आम्ही घरात थोडं संगीत लावलं. ती हलकं नाचली. मी तिचा हात धरून तिच्यासोबत फिरलो. आमचे हात एकमेकांत गुंतले. तिच्या डोळ्यात प्रेम दिसत होतं. रात्री उशिरा आम्ही सोफ्यावर बसलो. तिने मला जवळ बोलावलं. आज रात्री माझ्या खोलीत झोप नितीन. एकटं राहायचं नाही. मी तिच्यासोबत गेलो. बेडवर आम्ही एकमेकांच्या मिठीत पडलो होतो. मी तिच्या कपाळावर, गालावर, मानेवर हळूहळू किस करत होतो. ती माझ्या केसांत बोट फिरवत होती. आमचा स्पर्श प्रेमळ होता, संवेदनशील होता. मी तिच्या शरीराला हळूहळू कुरवाळलं. तिचा श्वास जड झाला. नितीन, तू मला खूप प्रेम देतोयस. ती कुजबुजली. मी तिला घट्ट धरून म्हणालो, मी तुमचं प्रेम आहे काकी. त्या रात्री आम्ही एकमेकांच्या उभेत झोपलो. सकाळी मी उठलो तेव्हा माझ्या छातीवर डोकं ठेवून झोपली होती. मी तिच्या केसात हात फिरवला. मनात एक गोड समाधान होतं. त्यानंतर माझं आयुष्य बदललं. मी आठवड्यातून 2-3 दिवस तिच्याकडे येऊ लागलो. आईला कधी शंका आली नाही. आमची मैत्री गुप्त हळूहळू खोल प्रेमात रूपांतरित झाली. मी तिला माधवी म्हणू लागलो. ती माझी खूप काळजी घेऊ लागली. जेवण बनवायची, माझ्या ऑफिसच्या टेन्शनबद्दल विचारायची, रात्री फोनवर बोलायची. कधी कधी आम्ही रात्री बाल्कनीत बसून जुन्या गोष्टी सांगायचो. कधी हसायचो, कधी तिच्या डोळ्यात अश्रू यायचे आणि मी तिला मिठीत घ्यायचो. तिच्या एकटेपणाला मी पूर्ण साथ दिली. तिने माझ्या आयुष्यात प्रेम आणि ऊब दिले. ही कथा अजून सुरू आहे. आम्ही दोघं एकमेकांसाठी जगतोय. वय, नातं, समाज या पलीकडे जाऊन 2 एकाकी मनं एक झाली आहेत. प्रेम हळूहळू येतं, ते मनापासून येतं आणि जेव्हा येतं तेव्हा ते सगळं बदलून टाकतं. मी आजही तिच्या आठवणीत हरवतो. माधवी माझी प्रेमिका, माझी साथीदार झाली होती. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.